हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी निर्देशिका. आणि मैत्रिणींनो, आपण शिकणार आहोत फ्री हँड स्केचिंग डिफरंट टाइप्स ऑफ लाईन. तर आपल्याला रेषा ज्या आहेत म्हणजे लाईन्स ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या प्रकारे असतात ते आपल्याला बघायचे आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याकडे ज्या पेन्सिल असतात बघा, या पेन्सिलवर वेगवेगळे नंबर आहे. HB, 2B, 4B पण असते, 6B, 8B, 11B. अशा प्रकारे खूप जणींना माहिती नसेल की अशा प्रकारे वेगवेगळ्या पेन्सिलसुद्धा मिळत असतात. तर या पेन्सिलचा उपयोग आपल्याला या आपल्याला होणार आहे. तर आपण बघूया आता कशा पद्धतीने आपल्याला लाईन्सचे प्रकार आहेत ते आपण बघूया. सुरुवातीला आपल्याला असे सर्व बॉक्स आखून घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर फ्री हँड स्केचिंग ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स. आपल्याला हेडलाईन द्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला 1 नंबरचा लाईन आहे डॉटेड लाईन. डॉटेड लाईन ही अशी टिंब टिंब म्हणजे डॉट 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 असे देऊन आपल्याला हँडली तयार करायची आहे. त्यानंतर असते ब्रोकन लाईन. ब्रोकन लाईन म्हणजे आपल्याला ओढायची, अंतर सोडायचं, थोडी लाईन ओढायची, अंतर सोडायचं आहे. नंतर आहे थिक लाईन, थिन लाईन. तर थिन लाईनसाठी आपल्याला HBची पेन्सिल यूज करायची आहे. HBची पेन्सिल मी तुम्हाला दाखवली होती. या पेन्सिलने आपल्याला ही थिन लाईन आपल्याला ओढायची आहे. सरळ रेषा आपल्याला अशा आडव्यामध्ये ओढायच्या आहे. यानंतर आपल्याला थिक लाईन जी आहे, थिक लाईन करण्यासाठी आपल्याला ही 2B पेन्सिल आहे ती आपण यूज करणार आहोत यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला थिक लाईन आडव्या रेषा ओढायची आहे. यानंतर असतात व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईनमध्ये आपल्याला उभ्या रेषा ओढायच्या आहे. नंतर आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आपण कुठल्याही प्रकारची पेन्सिल यूज करून आपण आडव्या रेषा ओढायच्या आहेत. थिन लाईन आपल्याला ओढता येणार, परंतु आपल्याला ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा म्हणून आपल्याला दाखवायची आहे. यानंतर आपल्याला डायगोनल लाईन म्हणजे तिरप्यामध्ये आपल्याला अशा रेषा ओढायच्या आहेत. यानंतर आहे कर्व लाईन म्हणजे आपल्याला ड्रेसेसमध्ये जे कर्व राखण्यासाठी उपयोगात येतो म्हणून आपल्याला आवश्यक आहे. यानंतर आहे सेमी कर्व लाईन. सेमी कर्व लाईनमध्ये अर्धगोलाकार आपल्याला असा राऊंड राऊंड शेपमध्ये काढायचा आहे. यानंतर आहे आपल्याला झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन म्हणजे नागमोडी वळण असणारी रेषा आपल्याला काढायची आहे. यानंतर आहे क्रॉस लाईन. क्रॉस लाईनमध्ये आडव्या आडव्या अशा फुल्या आपल्याला मारायच्या आहेत. नंतर आहे स्पायरल लाईन. स्पायरल लाईनमध्ये आपल्याला अशा गोल 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 जिल्ह्यासारखा आकार आपल्याला यामध्ये काढायचा. नंतर आहे फुल कर्व. फुल कर्व लाईनमध्ये आपल्याला पूर्ण छोटे छोटे सर्कल काढायचे आहेत. यानंतर आहे प्रिपेंडिक्युलर लाईन म्हणजे आपल्याला उभी रेष आणि त्याला आडवी रेष अशी आपल्याला काढायची आहे. यानंतर आहे अपोजिट लाईन म्हणजे अपोजिट कर्व लाईनमध्ये आपल्याला इकडून कंस जो असतो त्या कंसप्रमाणे आपल्याला तयार करायचं आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या ज्या सर्व लाईन्स आहे ह्या लाईन्स आपल्याला तयार करत असताना आपण जी अशा आडव्या रेषा उभ्या रेषा ज्या ओढत असतो ती ओढत असताना आपल्याला काय करायचं, आपला जो श्वास असतो, एक तुम्हाला ट्रिक सांगते, तो श्वास रोखून आपल्याला लाईन जर आपण ओढली तर आपली ती लाईन व्यवस्थित येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या फ्री हँड डिफरंट टाइप्स ऑफ लाईन याचं तुम्हाला पूर्ण असं तयार करायचं आहे.